गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण डी एन ए मॉलिक्यूल त्याच्या केमिकल कंपोजिशनची इन्फॉर्मेशन घेतली. त्याच्यानंतर एक मॉलिक्युलर लेवल किंवा मॉलिक्युलर डायग्राम और मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द डी एन ए तो टॉपिक आपण डिस्कस केला. आता आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ द डी एन ए मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि ह्या टॉपिक बाकी सर्व बायोमॉलिक्यूलपेक्षा म्हणजे जर आपण कंपॅरिझन करून पाहिलं तर as compared to other topic, this topic will be very important for you as kind of your objective study for the theoretical study and throughout the biological syllabus. काय एवढं महत्त्व असेल कारण त्या स्ट्रक्चरमध्ये आपण ते सगळे पॉईंट बघून घेऊया. ठीक आहे. सो टुडे आवर टॉपिक ऑफ डिस्कशन इज स्ट्रक्चर ऑफ डीएनए. ठीक आहे. आपण एक बेसिक डायग्राम याची पहिले ड्रॉ करून घेऊ की डीएनए मॉलिक्यूल कसा असतो. पहा असा एक बेसिक डीएनए मॉलिक्यूलची डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता याचं लेबलिंग आणि कंप्लीट स्ट्रक्चर ऑफ द डीएनए दॅट वी विल डिस्कस नाव. आता सगळ्यात पहिले आपण याचं इम्पॉर्टन्स पाहू. व्हाय देर इज नीड टू स्टडी द डीएनए अँड व्हॉट इज ॲक्च्युली अ डीएनए मॉलिक्यूल. ॲज द प्रिव्हियस स्टडी we know that DNA molecule DNA it is the deoxyribonucleic acid. त्याचं केमिकल कंपोजिशन आपण ऑलरेडी बघितलं आहे की each डीएनए स्ट्रँड, डीएनए म्हटला तर याच्यामध्ये दोन स्ट्रँड ॲज शोन इन द डायग्राम. कंप्लीट डीएनएला ऑब्झर्व करा. तुम्हाला याच्यामध्ये अशा दोन लाईन्स दिसून आल्या ज्याला आपण डीएनएचे स्ट्रँड्स म्हणतो. डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर ऑफ दी डीएनए. आणि या डीएनएच्या ज्या प्रत्येक स्ट्रँडचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं है ना. सो डीएनए मॉलिक्यूल इट इज मेड अप ऑफ deoxyribonucleotides. ठीक आहे. हे झालं त्याचं एक बेसिक कंपोजिशन. मग आता जर आपण एक कंपॅरिझन केलं अमॉंग द 4 बायोमॉलिक्युल्स विच आर गोइंग टू बी स्टडीड. कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर प्रोटीन, लिपिड्स आणि न्यूक्लिक ॲसिड. मग याच्यापैकी डीएनएला आपण इम्पॉर्टन्स का देतो? बिकॉज डीएनए इट इज अ वंडर मॉलिक्यूल ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. आणि इमॅजिन करू शकता की आपण याला वंडर मॉलिक्यूल का म्हणतोय. कारण लिव्हिंग सेलच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला कंट्रोल कोण करू शकते तर ओन्ली डीएनए मॉलिक्यूल. कारण डीएनए या मॉलिक्यूलला आपण एक जेनेटिक मटेरियल कन्सिडर करतो. सो यू शुड रिमाइंड दॅट इट इज द जेनेटिक मटेरियल ऑफ ऑलमोस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट्स वाय इट इज अ वंडर मॉलिक्यूल ऑफ लिव्हिंग थिंग. ठीक आहे. आणि म्हणून आपण डीएनए वर जास्तीत जास्त काय करून राहिलो, वी आर गोइंग टू बी फोकस. ठीक आहे. तर आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे त्याचं स्ट्रक्चर ऑफ डीएनए. अँड द वेल नोन स्ट्रक्चर ऑफ डीएनए इट वॉज गिव्हन बाय जेम्स वॉटसन अँड फ्रान्सिस क्रिक in 1953.
अँड फॉर दॅट पर्पज दे गॉट द नोबेल प्राइज इन 1962. ठीक आहे. आता ॲक्च्युली याच्यामध्ये हा जो वॉटसन सायंटिस्ट आहे यांनी हे डीएनएचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिलं आहे तर एक मुद्दा लक्षात ठेवायचा तुम्हाला. कंप्लीट डीएनए जो तुम्हाला या डायग्राममध्ये दिसून आला, इट इज द डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. दिस इज द डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए. ठीक आहे. याची लेबलिंग आपण कंप्लीट करणारच आहोत. तर याच्यापैकी हे स्ट्रक्चर कशाच्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे की व्हाय इट इज डबल हेलिकल. तर याच्याकरता एक टेक्निक यूज केली गेली आहे फॉर, अँड दॅट टेक्निक इज कॉल्ड ॲज एक्स-रे क्रिस्टलोग्राफी. म्हणजे एक्स-रे बीमच्या सहाय्यानं जसं आपण एखाद्या बॉडीचा पार्ट असेल, जर आपल्याला त्याला एक्सपोज करायचं असेल तर वी गो फॉर द एक्स-रे क्रिस्टलो. आपण त्याचा एक एक्स-रे काढतो, एक फोटोग्राफी करतो त्याची आपण. तर तशीच एक टेक्निक असते पहा की एखादा बायोमॉलिक्यूल असेल तर त्याला एखाद्या क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये बनवलं जातं आणि नंतर त्याचे एक फोटोग्राफिक इमेज बनवतात, त्याला एक्स-रे क्रिस्टलोग्राफी म्हणतात. टेक्निक ती एवढी सोपी नाही आहे आणि याचं नॉलेज या दोन सायंटिस्टपैकी जो क्रिक आहे त्या क्रिक व्यक्तीला होतं. ठीक आहे. आता अलॉंग विथ दिस आणखी काही एक्सपर्ट होऊन गेले की ज्यांनी या डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये स्वतःचा रोल दिला आहे. दॅट इज एक आहे त्या रोझालिन फ्रँकलिन नावाची व्यक्ती आहे, लेडी सायंटिस्ट, आणि एका विल्किन. नावं लक्षात ठेवायचे. आता तर या सगळ्या एक्सपर्टनी मिळून एक टेक्निकच्या सहाय्यानं एक इमेज बनवली, एक इमेजनरी की सच टाईप ऑफ डीएनए स्ट्रक्चर मे बी एक्झिस्ट. आणि नंतर मग त्याला ॲनालाइज करून या दोघांनी त्याचं एक स्ट्रक्चर प्रपोज केलं आहे विच इज इन फ्रंट ऑफ यू, अँड दिस इज कॉल्ड ॲज डबल हेलिक्स मॉडेल ऑफ द डीएनए. आता याला डबल हेलिक्स का म्हटलं आहे ते आपण वन बाय वन बघून घेऊया. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट द स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल. द स्ट्रक्चर ऑफ डीएनए प्रपोज्ड बाय वॉटसन अँड क्रिक. त्यातला पहिला मुद्दा आपण आज पाहू, दॅट इज डीएनए ॲज डबल हेलिक्स. ठीक आहे. आता पहा लक्षात घ्यायचं आहे, डीएनए इट इज मेड अप ऑफ और इट इज डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. बरोबर. डीएनए म्हटलं का त्याच्यामध्ये दोन स्ट्रँड असलेच पाहिजे. जर आपण या डायग्रामला ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी एक जे ब्लॅक कलरची तुम्हाला लाईन दिसून आली त्याला एक स्ट्रँड कन्सिडर करा, आणि जे रेड कलरची असेल त्याला एक स्ट्रँड कन्सिडर करा. ठीक आहे. देयर इज नो ॲक्च्युली कलरेशन, दिस वी हॅव ड्रॉन फॉर अवर कन्सिडरेशन. तर अशा पद्धतीच्या दोन स्ट्रँड राहतात. मग आता ह्या दोन स्ट्रँड जर तुम्ही पाहिल्या तर ह्या एकदम स्ट्रेट ड्रॉ नाही केल्यात आपण. ठीक आहे. दोन्ही स्टँड पॅरलल आहेत पण त्याला आपण स्ट्रेटली ड्रॉ नाही केला आहे, त्याला आपण कॉईल केलेला आहे ड्रॉ करताना. मग का कॉईल आहे? ॲक्च्युली आपण नाही कॉईल केला आहे, कारण जेव्हा डीएनए मॉलिक्यूल कन्स्ट्रक्ट होईल त्याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड्स राहतील है ना, आणि एका सिंगल न्यूक्लिओटाइडमध्ये 3 कंपोनंट्स राहतात. शुगर आहे, एन बेस आहे, फॉस्फेट आहे. त्यातला एन बेस म्हटला तर तो डबल रिंग स्ट्रक्चर, सिंगल स्ट्रिंग स्ट्रक्चर किती कॉम्प्लिकेटेड असेल. तर जेव्हा हे न्यूक्लिओटाइड स्वतःला एकमेकाशी बॉन्डिंग करतात, कॉम्प्लिमेंटरी पेरिंग करतात, तेव्हा काय होतं की या डीएनएच्या दोन स्ट्रँडमध्ये काय होत असते, एक कॉईल तयार होते, आणि त्या कॉइलिंगच्यामुळे काय होते, द टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, द टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए आर गेट हेलिकली, त्याच्यामध्ये एक ट्विस्ट तयार होते अशा पद्धतीची, आणि याला आपण काय म्हणत असतो, इट इज द हेलिक्स. सो डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर इट इज मेड अप ऑफ two strands of DNA which are coiled upon each other. डीएनएचं काय झालं असेल, कॉइलिंग झालं असेल, आणि या कॉइलिंगच्याच मुळे काय तयार झाली, दे फॉर्म अ ट्विस्टेड स्ट्रक्चर. ट्विस्ट म्हणजे काय, याला ट्विस्ट म्हणतात आणि जशी एखादी गाठ पडते ना तशा टाईपचं. सो डीएनए मॉलिक्यूल इट इज कन्सिडर्ड ॲज द डबल हेलिक्स. ठीक आहे. मुद्दा क्लिअर झाला आपला. कॉइलिंग का होत आहे, कारण त्याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत, त्याच्यामध्ये बॉन्डिंग आहे. हे तर आपण एक एक्स-रे क्रिस्टलोग्राफीची इमेज ड्रॉ केली, पण याला जर आपण डिटेलमध्ये ड्रॉ केलं तर आपण पाहिलं आहे मॉलिक्युलर लेवलला है ना, पेंटोज शुगर, एक फॉस्फेट ग्रुप आहे, एन बेस आहे, आणि किती बॉन्डिंग त्याच्यामध्ये राहत असते.
तर असं जेव्हा तुम्हाला डायग्राम दिसेल कॉइलिंग झालेली, तर त्याला तुम्हाला म्हणायचं आहे डबल हेलिक्स मॉडेल. ओके, दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ द स्ट्रक्चर. त्यानंतर सेकंड वन, स्ट्रक्चर ऑफ each strand of DNA. दोन स्ट्रँड आहेत, ठीक आहे, पण आता त्यातली एक स्ट्रँड म्हणजे ऍक्च्युली काय राहते तर पहा आता, each strand of DNA it is considered as the polynucleotide chain. बरोबर आहे. आता समजा मला यातली ही जी ब्लॅक कलरची लाईन दिसते याला मी एक स्ट्रँड कन्सिडर करतोय. मग आता याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे तर लेट्स स्टडी द मॉलिक्युलर लेवल. पॉलीन्यूक्लियोटाइड, सगळ्यात पहिले न्यूक्लियोटाइड माहित पाहिजे. आणि आपण कसा ड्रॉ करतो न्यूक्लियोटाइड? पेंटोज शुगर. ओके, फर्स्ट कार्बनला काय अटॅच असेल? नायट्रोजन बेस. मग आता सपोज तो ॲडिनाइन असेल, फिफ्थ कार्बनला काय असतो? फॉस्फेट ग्रुप. बघितलाय आपण इथं सेकंड, सपोज इट इज थायमिन, परत फॉस्फेट. मग आता जे कंटिन्युअस न्यूक्लियोटाइड अरेंज होऊन राहिले, ऍडजेसंट न्यूक्लियोटाइड ऑन वन स्ट्रँड, इथं दुसरा असेल तर तिसरा, चौथा, पाचवा अँड सो ऑन. तर याच्यामध्ये बॉन्डिंग असेल. दिस बॉन्डिंग इज विथ द हेल्प ऑफ फॉस्फेट ग्रुप. नाही तर तिसरा न्यूक्लियोटाइड असेल. लक्षात येत आहे का? बरोबर, अँड सो ऑन. तर या ठिकाणी पहा, in the successive nucleotide there is a bond. This bond is called as phosphodiester bond. याला नाव द्यायचं तुम्हाला फॉस्फोडायस्टर बॉन्ड. कारण एक फॉस्फेट ग्रुप आहे जो दोन न्यूक्लियोटाइडला काय करतोय? जॉईन करतोय. इथं जर आपल्याला एक स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर ते तुम्ही असं ड्रॉ करू शकता. हे पहा, फॉस्फेट ग्रुप, त्याच्यानंतर शुगर आणि एन बेस, तो PS. आता समजा ही एक स्ट्रँड आहे ब्लॅक कलरची, आपण ड्रॉ करू. हे अशा पद्धतीचं मला एक स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे या ठिकाणी. तर शुगरसाठी आपण S घेऊ. शुगरच्या नंतर काय वरतं P आहे, इथं P मारलाय मी, आणि इथं काय असेल? N बेस. सिमिलर वे PS, suppose thiamine, PS, suppose it is guanine, PS, suppose it is cytosine. तर अशा पद्धतीचा आता यातला जो कंपोनंट आपण इथं मांडलेले आहेत, PSA, दिस इज द सिंगल न्यूक्लियोटाइड, दिस इज अनादर, दिस इज अगेन अनादर, फोर्थ वन. तर असे न्यूक्लियोटाइड जेव्हा कंबाईन होतात, दे बॉन्ड टुगेदर, दे मेक द हेलिक्स, दे मेक द कॉइलिंग. म्हणून डीएनएची एक स्ट्रँड जेव्हा कन्सिडर केली जाईल, सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए, इट इज नथिंग बट द पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. पॉलीन्यूक्लियोटाइड चेन म्हणजे काय? इट इज मेड अप ऑफ मेनी न्यूक्लियोटाइड. प्रत्येक न्यूक्लियोटाइड मध्ये काय आहे? 3 कंपोनंट आहेत. लिसन केअरफुली. एव्हरी न्यूक्लियोटाइड जर विचारलं तर मेड अप ऑफ 3 कंपोनंट. कोणकोणते? S+N+P, शुगर, N बेस, फॉस्फेट. नायट्रोजन बेसिस किती आहेत आपल्याकडे? डीएनए मध्ये 4 आहेत. मे बी ॲडिनाइन, थायमिन, सायटोसिन, ग्वानाइन. म्हणून आपण त्याला 1 बाय 1 ड्रॉ केलाय. इथं ॲडिनाइन आहे, सपोज इथं थायमिन असेल. थायमिन रिपीट होऊ शकतो, असं की फिक्स नाही आहे की बाबा ए नंतर टी चाला पाहिजे, टी नंतर सायटोसिन. इट इज नॉट कन्फर्म, मे बी रिपीटेड सेव्हरल टाइम्स. जेव्हा बायोटेक्नॉलॉजी नावाचं लेसन स्टडी करू आपण, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सर्टन बेसेस, नायट्रोजन बेसेसचे काही बेसेस असे आहेत की दे आर रिपीटेड ॲट मेनी टाइम्स. त्याला रिपीटेटिव्ह सिक्वेन्सेस म्हणतात. आणि ॲक्च्युली यूकॅरियोटिक डीएनए जो राहतो त्यातला मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे, इट इज व्हेरी व्हेरी रिपीटेटिव्ह. त्याचं काय सिग्निफिकन्स आहे ते आपण नंतर बघूया. तर हा झाला तुमचा स्ट्रक्चर ऑफ इच स्ट्रँड. आता या एका स्ट्रँडमध्ये बॉन्डिंग लक्षात ठेवायची आहे. जेव्हा डीएनएच्या एका स्ट्रँड बद्दल तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा काय लक्षात ठेवाल तुम्ही की वन स्ट्रँड ऑफ डीएनए इट इज मेड अप ऑफ मेनी न्यूक्लियोटाइड. पण ते न्यूक्लियोटाइड कोणते? डीऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड. हा, डीएनए न्यूक्लियोटाइडचं नाव लक्षात ठेवा, शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, डीएनए न्यूक्लियोटाइड. किंवा आपण त्याला म्हटलं होतं डी अँटीपीड्स.
ओके, तर याच्यामध्ये बॉन्ड कोणता राहतो, एका स्ट्रँड मधला, तर फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. ओके, त्याच्यानंतर मेजर अँड मायनर ग्रूव्ज. पहा आता, जर आपण ही डायग्राम ऑब्झर्व केली तर या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी डीएनए कॉईल झाला तिथे तुम्हाला हे असे अँगल दिसून राहिले. ठीक आहे, तर याला आपण नाव दिलंय त्यांनी पुस्तकात. पहा, मेजर ग्रूव्ज, मायनर ग्रूव्ह. तर ग्रूव्ह म्हणजे काय, ऍक्च्युली ग्रूव्ज आर द डिप्रेशन. का तयार झाल्या, ड्यू टू हेलिकल स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. पहिलेच सांगितलंय मी तुम्हाला की डीएनएच्या दोन स्ट्रँड आहेत, दॅट आर गेटिंग कॉईल टू इच अदर. मग कॉईल होताना त्या ट्विस्ट झाल्या, आणि ट्विस्ट झाल्यामुळे त्यांच्या मधामध्ये असे डिप्रेशन्स तयार झाले. ठीक आहे, डीप डिप्रेशन असेल, डीप डिप्रेशन, तर त्याला तुम्हाला म्हणायचं आहे मेजर ग्रूव्ह. आणि जर समजा ती नॅरो असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं तुम्हाला मायनर ग्रूव्ह. ओके, तर ग्रूव्ज म्हणजे काय, दीज आर द डिप्रेशन फॉर्म ड्युरिंग द कॉइलिंग ऑफ टू डीएनए स्ट्रँड. तर हेच तुमच्या पुस्तकामध्ये लेबलिंग